पुढच्या बातमीकडे मुंबईचा नवीन विकास आराखडा बनवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि याआधीचा मुंबईचा विकास आराखडा तयार करताना मुंबई पालिकेचे आयुक्त होते जगदीश कांगा। त्यामुळे 2014चा विकास आराखडा तयार करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी याबद्दल त्यांचं मत जाणून घेतलं आमची प्रिन्सिपल करस्पॉन्डंट अलका दुक्कर। मुंबईचा तिसरा विकास आराखडा बनतोय, पण हा पहिला विकास आराखडा असा आहे जो आउटसोर्स केला जातोय एका परदेशी कंपनीच्या माध्यमातून। आणि नेमकं यामध्ये काय चुकतंय हे समजून घेण्यासाठी मुंबईचे माजी आयुक्त जगदीश कांगा सर आता आपल्या सोबत आहेत। सर, IBN लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। हम लोग पहली दफा ये आउटसोर्स कर रहे हैं एक फ्रेंच कंपनी की तरफ से DP, तो आपको क्या लगता है इसमें पब्लिक पार्टिसिपेशन ज्यादा जरूरी है क्योंकि एक फॉरेन कंपनी इसको बना रही है? पब्लिक पार्टिसिपेशन की जरूरत नेहमी असते। आपण स्वतः केलं किंवा फॉरेन कंपनी मार्फत केलं, परंतु जर फॉरेन कंपनी मार्फत करायचं असेल तर जास्ती लोकांचा आणि म्युनिसिपल ऑफिसर्सच्या पार्टिसिपेशनची आवश्यकता आहे। अनफॉर्च्युनेटली पहिल्यांदा तो रिस्पॉन्स इतका चांगला नव्हता, पण आम्ही नंतर परस्यू केला आणि आम्ही फॉर द फर्स्ट टाइम म्युनिसिपल कॉर्पोरेटर्सना इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला। स्टँडिंग कमिटी चेअरमॅनची आम्हाला पुष्कळ मदत मिळाली आणि स्टँडिंग कमिटी चेअरमॅनने आतापर्यंत 2 मीटिंग घेतलेली आहे आणि त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे की पुन्हा पुन्हा मीटिंग घेतील। हा स्टेज मध्ये जर समजा काही रिझर्वेशन्स त्यांनी दाखवली नाही तर हे परमनंट रेकॉर्ड होणार आहे, ज्याच्यावर पुढचे प्लॅन बेस होतील। लास्ट प्लॅन तयार हुआ था 1980s में, तब मैं म्युनिसिपल कमिशनर था आणि त्यावेळी पण पब्लिक पार्टिसिपेशन काही विशेष झाला नव्हता। मुंबईचा विकास आराखडा बनवण्याचे एकूण 10 टप्पे आहेत, यातल्या तिसऱ्या टप्प्यावर आता सध्या मुंबईकर आहेत। जर मुंबईकरांनी या संदर्भातला आवाज उठवला तर सकारात्मक बदल नक्की दिसून येतील। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह अलका दुक्कर, IBN लोकमत, मुंबई। पुढची बातमी बघूया।